बाबा आता व्यवस्थित असतं तर आमचा धूर काढला असता शेतावर. उकलणीला जा, ह्याला जा, त्याला जा, नांगराच्या मागना. आता एक शेत नाही लागत. मग तुम्ही किती जमीन करायचो, किती खंडीची? 3 खंडी भात खायला लागत. खायला लागायचा मग आणि साऱ्या पोत विकायचं किती? विकायचं काय पैसे मिळायचं कमी. म्हणजे जवळजवळ किती खंडी तुम्ही करायचो? 3च खंडी? 3-4 खंडी करायचं भात एकटं? मग किती महिने शेती लागायची तेव्हा? आता आंबोटी बसणार ना, खारे बसणार ना, इथना गावाखाल कुंभशिवर. म्हणजे महिनाभर लावणीला जायचा? महिना 2 महिने रोपा. मग तेव्हा तुम्ही नुसतं शेतीवरच होतं. आता आम्हाला नोकरी पण बघायला लागतंय, कामधंदा बघायला पाहिजे. आता शेती परवडते काय? नाही परवडत. हं? माणसा झाली या आता हलकी तर झाली, मजुऱ्या वाढल्या. ज्याचा नांगर डोंगर आहे त्याला ठीक आहे शेती करायला, मजुऱ्यांवरच किती पैसा. आता हे कपर फार पहिले शिवण होतं काम. आता इडलीला ऊब आणि कापडाला थंडी थंडी नुसता जेवाय नाही घावायचा, फावाय नाही घावायचा. आता बेलीचं तेल गायबच झाला बाबा. पायानं कुया पडलं का? बेलीचं तेल वारूस या त्या लावायचं, धुर्या घ्यायचं किती ना काय किती. आता आपल्या वाड्यात गवत पण नाही. बेलीचं तेल तर मी कधी बारीक असताना बघितलेलं तुम्ही पाडलेलं. बेलीचं तेल पाडायचं. आताच्या बेलीचं तेल हवा माहितच नसेल. हम्म. हा